कोकण ह्या शब्दाच्या उत्पत्त्या बऱ्याच सांगितलेल्या आहेत. त्याचा आकार जो आहे तो गाईच्या कानासारखा आहे. गोकर्ण, गोकर्णाचं भ्रष्ट रूप झालं गोकर्ण, कोकण. पुण्या मुंबईचं प्रदूषण व्हायला नको ह्याकरिता इकडे आणा पाहिजे. मग ग्रामीण भागात प्रदूषण झालं तर त्याचा विचार त्यावेळी केला नाही. तात्पुरती सगळे मलमपट्टी. ही सगळी जमीन सरकारच्या मालकीची, सरकार त्याच्यावरती जे खोत होतेच आधीपासून. कुळ कायदा जेव्हा व्हायचा आहे, कुणकुण लागते, इन्फ्लुएन्शियल लोकांना कुणकुण लागते कायदा होणार आहे. त्यांनी काय केलं, जमीन विकायला. खोत म्हणाले बरं झालं, ती कुणाला तरी जाणार जमीन, त्यापेक्षा मला पैसे मिळाले आणि खोत पैसे घेऊन बसले. 3 भारतरत्न असलेला एकमेव जिल्हा रत्नागिरी. पावा काणे, बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी कर्वे. म्हणजे सिनेमा खरं तर दादासाहेब तोरणांच्या नावे जायचा. प्रोसेसिंग कोकणातले मालवण तालुक्याने सर्वाधिक लोक, आणि ते ठामपणे इंग्लंडमध्ये सांगतात की मी बदलणार नाही. याच्यासाठी जे धारिष्ट्य लागतं ते कोकणी माणसात नसतं. सवर्ण लोक अस्पृश्यता जायला अनुकूल नसतात अशी एक समजूत असते. पण खणकरांनी आपली जमीन दिली त्या शाळेला, आणि त्या शाळेमध्ये अस्पृश्यांची मुलं बसायची. दुर्दैवाने पेशव्यांनी राजधानी रायगडची शान राखली नाही. म्हणजे किल्ल्यावर एक तुरुंगाचं, म्हणजे तुरुंग म्हणून रायगडाचा त्यांनी उपयोग केला. इतिहास न वाचल्याचे हे परिणाम आहेत. नमस्कार, मी प्रदीप शिवगण. बॅक टू बेसिकच्या नव्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपले पाहुणे आहेत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, चरित्रकार, इतिहास अभ्यासक असे अनेक पैलू असणारं व्यक्तिमत्व राजेंद्र प्रसाद मसूरकर सर. सर, बॅक टू बेसिकमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर मसूरकर सरांचा परिचय करून द्यायचा झाला तर त्यांची परिचय पुस्तिका निघेल इतकं मोठं काम आहे. आणि काम म्हणजे काय की मोटार जगत जे वाहनांवरचं मासिक आहे, इथपासून ते राज्यशास्त्र, राज्यभाषा, चरित्रकार धनंजय कीर यांचं चरित्र त्यांनी लिहिलंय. इथपासून ते अगदी कोकण, साहित्य, इतिहास. तर तुम्हाला कळलं असेल की किती मोठा आवाक आहे. इतक्याचा आवाक्यात आम्ही यांना काही एकदम बेसिक प्रश्न विचारणार आहोत. खरं तर यांच्याशी गप्पा मारताना असं वाटतं की राज्य पातळीवरचे, राष्ट्र पातळीवरचे खरं तर प्रश्न विचारायला हवेत. पण सर, या कार्यक्रमाचं स्वरूपच अत्यंत बेसिक आहे. बेसिक प्रश्न, बॅक टू बेसिक नावातच आहे. तर सामान्य आम्हाला जे प्रश्न पडतात, आमच्या रसिकांना जे प्रश्न पडतात ते तुमच्याशी बोलावं असं. खरं तर सरांचा जो परिचय आहे तो खूप मोठा आहे. अर्थात त्यामागे त्यांचा अभ्यास, त्यांनी दिलेला वेळ आणि समाज घटकांबद्दल असणारी आस्था आहे. तर त्यांचा हा परिचय आहे तो आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देणार आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण सुरू करू. आजचा कार्यक्रम आहे कोकण, म्हणजे कोकणाची संस्कृती, कोकणातला माणूस, इथलं जगणं, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. तुम्हाला म्हटलं तसं की बॅक टू बेसिक, अत्यंत सामान्य प्रश्नांबद्दल आम्हाला उत्सुकता आहे. कदाचित अनेकांना माहितीच नसतं. हो. तर कोकण हा आपला विषय आहे. तर अत्यंत सामान्य प्रश्न म्हणजे कोकण या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, किंवा या भागाला कोकण असं का म्हटलं जातंय? छानच प्रश्न आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला एक श्लोक सांगतो. केरलाश्च तुलंगाश्च तथा सौराष्ट्रवासिनः, केरलाश्च तुलंगाश्च तथा सौराष्ट्रवासिनः, कोकणाः करहाटाश्च कर्नाटाश्च बर्बराः, इत्येते सप्तदेशावय कोकणाः परिकीर्तितः. अर्थ असा की केरळच्या पट्ट्यापासून तुलंग म्हणजे साधारणपणे तुलू भाषा जिथे बोलली जाते, कर्नाटकचा पश्चिम वायव्य भाग, तो परिसर, कारवार वगैरे परिसर, सौराष्ट्र ठाऊक आहे आपल्याला गुजरात जवळ, बर्बरा म्हणजे तापीपासून पनवेलपर्यंतचा परिसर, त्याच्यानंतर मग विराट कोकण म्हणजे बाणकोटच्या खाडीपर्यंत, त्याच्यानंतर किरात म्हणजे वेंगुर्ले सावंतवाडीपर्यंत, तेरेखोलच्या खाडीपर्यंत, असे हे भाग आहेत. आणि हो, ह्या श्लोकामध्ये जी गुंफलेली नावं आहेत ती पूर्वीपासूनची आहेत. कोणी त्याला अपरांतही म्हणतात, कारण इथे ह्याच्या पुढे काही नाही अशी धारणा. आणि हे जे सगळे भाग आहेत हे समुद्राच्या जवळचे, सह्याद्रीच्या पश्चिमेचे आणि सखल भाग आहेत. पण सह्याद्रीच्या वर पूर्वेला देखील कर्हाड जो प्रांत आहे हा कोकणाचा भाग प्राचीन काळी होता. आपल्याकडे आधीकडे जी पेट्रोग्लिफ्स सापडलेत, कातळ शिल्प, आमचे भाई रिसगुडांनी फार मोठं काम केलं त्याच्यावर. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की 5000 वर्षापूर्वी 20,000 वर्ष मागे गेलं तरीही काही कातळ शिल्प त्यावेळी, म्हणजे त्यावेळी मनुष्याची वस्ती इथे होती. तरी सर माझा प्रश्न तसाच राहतो की हा जो भाग आहे, हा घाटाच्या खालचा, याला कोकण हाच शब्द, ते सांगतो ना. आता कोकण ह्या शब्दाच्या उत्पत्त्या बऱ्याच सांगितलेल्या आहेत. कोंगवत म्हणजे
डोंगराच्या शिखरासारखं, जिकडे जिकडे तिकडे शिखर, डोंगर जिकडे हो, हो. तिकडे, हे एक आहे. कोण कोण म्हणजे कोण कोण असं. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे त्याचा आकार जो आहे तो गायीच्या कानासारखा आहे. गोकर्ण, गोकर्ण. गोकर्णाचं भ्रष्ट रूप झालं गोकर्ण, कोकण. अच्छा. काही म्हणणं लोकांचं असं आहे की कुंकणा ही परशुरामाची माता म्हणजे रेणुकेचं दुसरं नाव तिच्या नावावरून पडलेलं आहे. आता कुंकणा म्हणजे कोण, तर मुळात इथे नागवस्ती होती, बरं. ती कुंकणी लोकांची वस्ती होती. अगदी. ही झाली ओळख शब्दाची हो, आणि त्याच्या हो. आधीच्या कथांची. नक्कीच. आता अगदी भौगोलिक परिस्थितीकडे आपण आलो तर आता रत्नागिरी शहर बघा, शहर इथे आणि त्याचा जो परिसर आहे म्हणजे तालुके म्हणू आपण, मंडणगड तिकडे खूप दूर दूर. हो, दापोली आणि असं सगळं. आणि पूर्वी ते सिंधुदुर्ग आता वेळ झाला, पण हो, सिंधुदुर्ग वेगळं सावंतवाडी पुढचं असं मंडणगड जितक्या तिकडं अंतरात होतं. दक्षिणेला ते तेरेखोलपर्यंत अगदी अगदी तेरेखोलपर्यंत. तर ही रचना, ही निर्मिती, हे कसं काय आहे म्हणजे? खरं असं आहे की सह्याद्रीच्या तळाशी ही जी छोटीशी पट्टी आहे, 40-50 किलोमीटर सरासरी त्याची रुंदी, थोडीशी उत्तरेला जास्त आहे आणि दक्षिणेला ही कमी कमी होत गेलेली आहे. तर असा लहानसा हा प्रदेश अतिशय चिंचोळा, त्याच्यामुळे तालुके पहा तरी त्यातूनही तालुक्यांची रचना कशी आहे बघा. रत्नागिरी जिल्ह्याचे 2 उभे भाग पडलेत, पूर्व आणि पश्चिम. हो हो. पूर्वेला तालुके आहेत खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा. ह्या तालुक्यांना समुद्राचा स्पर्श नाही. हो हो. तिकडे पूर्वीचा जो सिंधुदुर्ग होता, आताचा सिंधुदुर्ग पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात होता, त्याला सुद्धा कसं आहे, कणकवली, सावंतवाडी ह्या तालुक्यांना, कुडाळ ह्या तालुक्यांना समुद्राचा स्पर्श नाही. उरलेले जे तालुके आहेत ते समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहेत. अगदी. म्हणजे उत्तरेला मंडणगड, त्याच्यानंतर दापोली, नंतर गुहागर, नंतर रत्नागिरी, राजापूर. बरोबर. हे समुद्र. राजापूर हा एकमेव तालुका असा आहे महाराष्ट्रातला की एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला मोठा सह्याद्री. पण याची निर्मिती कशी झाली सर, म्हणजे कसं काही इकडे त्यावेळची म्हणजे ब्रिटिश काळ किंवा त्याच्या आधीच्या हो, काळात? आधीच्या काळात सुद्धा होती. म्हणजे कोकण हा दुर्गम, अत्यंत दुर्गम प्रदेश आणि साधारणपणे इसवी सन पूर्व काळामध्ये, इसवी सनाच्या 500 वर्ष मागे गेलं तर खूप मोठ्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मौर्यांचं राज्य निर्माण झालं, गौतम बुद्धाचा सगळा कालखंड वगैरेच, आणि तो खूप ढवळाढवळ करणारा आणि देशव्यापी उलाढालींचा काळ होता. अगदी, अगदी. आणि त्या काळामध्ये मौर्यांचं आरमार स्थापन झालं पहिल्यांदा. म्हणजे चक्रवर्ती सम्राटांच्या ताब्यात कोकण आला पहिल्यांदा तो हा. अच्छा. देशपांडे, मगाशी जे सांगितलं अना देशपांडे, त्यांनी असंही मत व्यक्त केलेलं आहे की कोकणावर अशी कोणाची फारशी सत्ता नव्हती, त्याच्यामुळे नागरी संस्कृतीचा स्पर्श उशिरा झाला. हां हां. म्हणजे किती गमतीदार विरोधाभास आहे. कोकणाने सर्वाधिक बुद्धिमान माणसं देशाला दिली, तर अशा कोकणातला सर्वात उशिरा नागरी संस्कृतीचा स्पर्श झाला. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की कोकणात वाङ्मय निर्मिती फारशी झाली नाही, त्यामुळे कोकणातला माणूस आत्ताच्या शब्दात सांगायचं तर बोलबच्चन असतो. सर, हे झालं भौगोलिक आणि इतिहासाचा थोडासा भाग आपण बघितला. असं बऱ्याचदा वाचनात येतं किंवा ऐकायला मिळतं की हा तसा दुर्लक्षित, आपण जसं बोललो तसंच, की इकडे कोणी नोकरीला येणार असेल त्यावेळी तर ते टाळायचे शक्यतो लोक, हो. की नको. हो. अगदी थिबा राजासारखा राजाला सुद्धा नजर कैदेत ठेवण्यासाठी इथंच आणलं गेलं, किंवा अशा अनेक शिक्षा झालेल्या लोकांना इकडे पाठवलं गेलं. तर याला भौगोलिक काही कारण आहे की दुर्लक्षित भाग म्हणून, म्हणजे शिक्षा देण्यासाठी कोकणात पाठवणं, हे जरा आता ऐकता? दोन्ही कारण आहेत. दोन्ही कारणं बरोबर आहेत तुमची कारणं. भौगोलिक कारण आहे तर दुर्गमता आहे, त्याच्याविषयी आपण बोलतोच आहोत. आणि त्याला दुसरं कारण असं की तिथून निसटण्याची शक्यता कमी. जर शत्रू प्रबळ असेल तर त्या प्रबळ शत्रूला नेस्तनाबूत करण्याकरिता नेहमी त्याचं खच्चीकरण केलं जातं. थिबा राजाला इथे ठेवणं हा खच्चीकरणाचा भाग होता. मग तो समुद्र पाहिल्यानंतर त्याला असं वाटावं, अरे रे, ह्या असाच समुद्र माझ्याही गावाला आहे, कधी मला जायला मिळेल, असं मानसिक खच्चीकरण. आणि त्याच्याही आधी सदाशिवराव भाऊ पेशव्याचा तोत्या आणून ठेवला होता की किल्ल्यावर, रत्नदुर्ग किल्ल्यावर. अरे बापरे, ते रत्नदुर्ग किल्ल्यावर ठेवला होता. ही मोठीच गोष्ट आहे. म्हणजे हे खरं तर जगप्रसिद्ध असणारी घटना आहे ही. रत्नदुर्गावर त्याला ठेवलं होतं. त्याच्याही आधी शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पूर्वेला जो लिंगाणा किल्ला आहे तिथे नजर कैदेत कायमस्वरूपी, म्हणजे त्याला उम्र कैद म्हणा, जन्मठेप, त्याला एकदा काळा कोठडीत टाकलं की त्याची हाडं फक्त बाहेर येणार,
ती सुद्धा बाहेर कोण जातो आणायला? तिथे ठेवण्याची पद्धत होती. दुर्दैवाने पेशव्यांनी राजधानी रायगडची शान राखली नाही. म्हणजे पुन्हा जेव्हा रायगड स्वराज्यात आला, कालांतराने पेशव्यांनी रायगड किल्ल्यावर एक तुरुंगाचं ठिकाण निर्माण केलं. म्हणजे तुरुंग म्हणून रायगडाचा त्यांनी उपयोग केला. हे महाराष्ट्राच्या इतिहासात काही इतिहास न वाचल्याचे हे परिणाम आहेत. म्हणून इतिहास वाचला पाहिजे. आज आम्ही असा विचार नाही करणार, कारण आपल्याला रायगडचं महत्त्व ठाऊक झालेलं आहे. असा विचार करणार नाही. त्यामुळे इतिहास न वाचल्याचा परिणाम असा होतो की मागच्या लोकांनी कसं काम केलेलं आहे. म्हणून तुम्ही हे जे काय आपण गप्पा मारतो आहोत त्याचा खरंच पुढच्या पिढीला उपयोग होईल. एकूण कोकणाचा विचार केला आत्ता तर आपण असं म्हणतो की कोकण हा स्वर्ग आहे. हेच किती काळ म्हणायचं? म्हणजे प्रगती तर काही दिसत नाही अनेक प्रकारांची सर. आणि या प्रगती न होण्यावर काही आंदोलनं होत नाहीत किंवा असं खरं आहे. पूर्वापार जे लोकांचे सामाजिक संबंध, खोती आणि खोतांची कुळं यांचे जे काही परस्परांचे संबंध आहेत त्याच्यामध्ये काही सख्य होतं असं नव्हे. खोत विरुद्ध कामगार अशा चळवळी झालेल्या आहेत कोकणात. आपण म्हणतो कोकणामध्ये चळवळी 1925 साली सगळ्या महाराष्ट्रातली पहिली चळवळ कोकणात झाली. ती शेतकरी कामगारांची होती. रावबहादूर बाबासाहेब बोले हे त्याचे एक मुख्य प्रवर्तक होते. बाबासाहेबांनी जाऊन तिथे भाषण केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी. अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ आणि परिषद मालवणला झाली. 14 तळ्याची चळवळ कोकणातच झाली, महाडला. नंतर नाशिकचा सत्याग्रह झाला. ह्याचा अर्थ असा आहे की चळवळीसाठी माणसं येतात, 10-10 हजाराच्या संख्येने जमतात. आंदोलनाची परंपरा आहे, पण दिशा नाही. तर मग याला धरून मी एक पुढचा प्रश्न मुद्दाम विचारतो मध्ये करून की इतकी मोठी परंपरा आहे आणि इतक्या दूरदृष्टीने बघितलेलं, पण आताचा विचार केला ना तर आता काही प्रकल्प प्रशासन इकडे राबवायला बघतं, अर्थात राजकीय पाठिंबा घेऊनच. मग ते जैतापूर असेल, बारसो असेल, असे जे स्थानिक विरोध करतात त्याला. आणि स्थानिकांची मागणी आहे की इथं जे रुजतील, इथल्या वातावरणाला पोषक असतील असे जे काही प्रकल्प आहेत ते आपल्याकडे आणले जात नाहीत. अगदी खरं आहे. तुमचा अगदी प्रश्न बरोबर आहे. अलीकडे मला असं वाटतं की वर्षभरापूर्वी आमचे जे मंत्री आहेत त्यांनी एक असा आढावा घेतला होता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त. त्यानंतर माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्यामध्ये कोकणातल्या उद्योगांच्या दृष्टीने काय केलं पाहिजे. तर तुम्ही म्हणता तो विषय त्यात फार महत्त्वाचा आहे की लोकांना हवेत ते उद्योग आणणं. किती उद्योग लोकांना करता येतील? तर इथे आता अलीकडे 7-8 महिन्यापूर्वी किंवा वर्ष झालं क्वायर बोर्ड म्हणजे काथ्या मंडळ अनेक वर्षांनी महाराष्ट्राला प्रतिनिधी मिळाला आणि तो प्रतिनिधी नेमका रत्नागिरीमधला मिळाला. रत्नागिरीला एका तरुण कार्यकर्त्याला सुदैवाने तिथे सदस्य म्हणून संधी नियुक्ती झाली. मग त्यांनी ताबडतोब वर्कशॉप वगैरे घेतलं, पण त्यानंतर एकही काथ्या प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात झालेला नाहीये. सिंधुदुर्गात थोडंफार आहे. आता काय होतं की पुण्या मुंबईचं प्रदूषण व्हायला नको ह्याकरिता इकडे ह्यांना बाहेर टाका. मग ग्रामीण भागात प्रदूषण झालं तर त्याचा विचार त्यावेळी केला नाही. तात्पुरती सगळे मलमपट्टी आहे आणि त्याच्यामुळे मग सगळे जे झोन आहेत, केमिकल झोन वगैरे, हे सगळे इकडे आले, जळगावला गेले, खेडेगावामध्ये गेले. आता ती स्वाभाविक आहे की इथे स्वस्त लेबर मिळतो, स्वस्त दरात जमीन मिळाली म्हणून मग उद्योजक इकडे वळवळतात. म्हणजे लोकांच्या स्थानिक गरजांचा जर विचार केला तर त्या स्थानिक गरजा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारपर्यंत गेल्या पाहिजेत आणि सरकारने त्याच्यावर सकारात्मक विचार केला पाहिजे. श्रेय घेण्यापेक्षा लोकांना काय मिळेल, श्रेयाच्या युद्धामध्ये हे सगळं जातं आणि मग वर्षानुवर्ष कारखाने होत नाहीत ना. लोक विरोध का करतात? आजच्या पेपरला आंदोलनाची लोक नाहीतर आम्ही तिथे जाऊन शेत करू असं एका पुढाऱ्याने सांगितलेलं आहे. का तर 40-50 वर्षापूर्वी कारखान्याकरता घेतलेली जमीन ना तिथे कारखाना झाला ना ती लोकांना मिळाली आणि 40 रुपये गुंठ्याने त्यावेळी घेतलेली जमीन आज तिथे जवळजवळ 40 लाख रुपये किंमत आहे. मग इथे तो जर कारखाना होत नाही ना, ठीक आहे तुमच्या जमिनी परत घेऊन टाका, अशी व्यवस्था नाही. सर की हे खूप काळ होत असल्यामुळे लोकांना कळलंय, आता कळलेलं आहे. मंडणगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. ते जंगलतोड होते म्हणजे काय होतं तर ती झाडं एकतर सर्रास तोडली जातात आणि ती विकली जातात, कोळशासाठी विकली जातात
किंवा कोळसा पाडून विकली जातात. म्हणजे हे कोण स्थानिक की स्थानिक करतात. तो स्थानिकांचे सहकार्य असल्याशिवाय असे उद्योग होत नाहीत. आता ही जंगलतोड का झाली, कुठे झाली? कोकणातल्या बहुसंख्य जमिनी डोंगरच्या डोंगर खाजगी मालकीच्या आहेत. घाटावर ही परिस्थिती नाही, खाजगी मालकीच्या आहेत. त्याच्यामुळे माझं झाड मी पण तोडू शकतो, ही एक वृत्ती आहे ना, आधीपासून आहे. देवराया वगैरे, पण आधीपासून कसं ब्रिटिशांच्या काळामध्ये ही सगळी जमीन सरकारच्या मालकीची, सरकार त्याच्यावरती जे खोत होतेच आधीपासून त्यांना अधिकार दिले महसुलाचे. कुळ कायद्याचाच विषय तिथे नेमका आत्ता येणार आहे. मी जे सांगतो त्याच्यामध्ये कुळ कायदा जेव्हा व्हायचा आहे, कुणकुण लागते, इन्फ्लुएन्शियल लोकांना कुणकुण लागते कायदा होणार आहे. मग त्यांनी काय केलं, जमिनी विकायला. मग ज्या लोकांमध्ये दूरदृष्टी होती, देशहिताची समाजहिताची नव्हती पण आपल्या हिताची दूरदृष्टी होती, त्यांनी त्या जमिनी अल्प किमतीला घेतल्या. खोत म्हणाले बरं झालं, ती कुणाला तरी जाणार जमीन, त्यापेक्षा मला पैसे मिळाले, आणि खोत पैसे घेऊन बसले. जमिनी विकल्यानंतर ह्या लोकांनी तिथे झाडं तोडून कोळसा पडायला सुरुवात केली. आणि मग त्या अशा प्रकारचा जो व्यवहार असतो, जो कायदे मोडून होतो, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे अनाचार आपोआप शिरतात. ठीक आहे सर, मी खरं तर बरंच हो नकारात्मक आता सकारात्मक बोलू आहे ना, सकारात्मक. हे सगळं जरी असलं तरी सर असं म्हणतात की खरं तर ती अभिमानाची गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे की कोकणाला नररत्नांची खाण असं म्हणतात. हो हो, नक्कीच. त्याबद्दल थोडं बोला ना. असं आहे की नररत्न म्हणजे अगदी सुरुवातीपासून शिवाजी महाराजांनी इथे आपली राजधानी केली. ते काही इथले नव्हते, इथे राजधानी मिळाली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर जी मराठा साम्राज्याची जी वाढ झाली, त्या साम्राज्यामध्ये जे पेशवे नियुक्त झाले ते कोकणातले होते, श्रीवर्धनचे. आणि तिथून मग परंपरा अशी की पुण्या मुंबईला जायचं, विशेषतः पुण्याला जायचं पोटापाण्यासाठी. मग ब्रिटिश आले त्यावेळी मुंबईला ह्या सगळे लोक जायला लागले. आता इथल्या लोकांच्या अंगामध्ये जे काही सद्गुण आहेत, बुद्धिमत्ता आहे, ती हेरून ब्रिटिश लोकांनी त्यांना खूप चांगली संधी दिली. इथे शाळा स्थापन झाल्या. कोकण मागासलेलं असं जरी आपल्याला असं वाटत असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई बाहेरचं पहिलं सार्वजनिक वाचनालय रत्नागिरीत झालं. महाराष्ट्र राज्यातलं 1828 साली. मुंबई बाहेर पुण्यात नाही झालं, ठाण्यात झालं नाही, रत्नागिरीत नगर वाचनालय आहे. ते ब्रिटिशांनी का होईना स्थापन केलेलं, पण ते इथे झालं, हे महत्वाचं आहे. ब्रिटिशांच्या काळात मुंबई बाहेरची टेक्निकल एज्युकेशनची पहिली व्यवस्था रत्नागिरी 1853 साली झाली. म्हणजे ITI स्कूल ऑफ इंडस्ट्री भाट्याच्या पुलाखाली. 1853 साली इंडस्ट्री सुरू झाली. 1872 साली त्यांनी तिथे शाळा काढली. बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्रावरती प्रभुत्व होतं. ते फारसं आपल्याला लक्षात येत नाही, कारण अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीसाठी आयुष्य वेचावं लागलं. भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना सुरू होण्याच्या आधी त्यांनी जे विचार मांडले ते तसेच्या तसे रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये प्रतिबिंबित झाले. केन्स नावाचा अत्यंत अग्रगण्य असा अर्थशास्त्रज्ञ, त्याचे विचार बाबासाहेबांनी खोडून काढलेले आहेत विद्यार्थी असताना. आणि त्यांनी जेव्हा तो प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध लिहिला, तो सबमिट करायला गेले, तेव्हा त्यांचे तिथले मार्गदर्शक होते. ते म्हणाले, हे सगळं कठीण आहे, तुम्ही ह्याच्यात खूप टीका केलेली आहे, हा असाचा असा घेणं कठीण. बाबासाहेब म्हणाले, माझं काय चुकलं ते सांगा, म्हणजे मी ते बदलतो. ते म्हणाले, मग शेवटी त्याने असं सांगितलं, त्याचा जरा चेहरा बदला, कंटेंट्स बदलू नका. कोण होते बाबासाहेब? समाजामध्ये अत्यंत खालच्या स्तरावर त्यांचं त्यावेळेचं जीवन होतं. सामाजिक काही वाईट रूढींमुळे सामाजिक प्रतिष्ठा अशी नव्हती. राष्ट्र त्यांचं गुलाम होतं. आणि ते ठामपणे इंग्लंडमध्ये सांगतात की मी बदलणार नाही. ह्याच्यासाठी जे धारिष्ट्य लागतं ते कोकणी माणसात नक्की आहे. आणखी पावा काणे हे महामहोपाध्याय, 3 भारतरत्न असलेला एकमेव जिल्हा रत्नागिरी. पावा काणे, बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी कर्वे, त्यांचं सुद्धा कसं काम आहे पहा. म्हणजे पावा काण्यांनी संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिला. विशेषतः त्याच्यात राज्यशास्त्र, आत्ताचे जे राज्यशास्त्राच्या कल्पना आणि त्यावेळच्या कल्पना, ह्या सगळं त्याच्यात छान तौलनिक पद्धतीने लिहिलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये लिहिलं. त्याच्या जगाला कळलं. महर्षी कर्वे यांचं काय महत्त्व आहे. स्त्री शिक्षण, मग कोणी म्हणतात की फुल्यांनी केलं, बरोबर आहे. फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, ही निर्विवाद सत्य आहे. पण फुल्यांच्या नंतर त्याचं पुढे काय झालं, नाही चाललं पुढे. महर्षी कर्व्यांनी त्याचं संस्थीकरण केलं
त्यामुळे कर्व्यांच्या निधनानंतर ती संस्था चालू राहिली, विद्यापीठ झालं. SNDT विद्यापीठ आज त्याच्या आखाती देशांमध्ये शाखा आहेत, विद्यापीठाचे उपकेंद्र आहेत. म्हणजे संस्थीकरणासाठी हा कोकणातला माणूस एक नक्कीच पुढे आला. महर्षी कर्व्यांचं मूळ गाव कोणतं? महर्षी कर्व्यांचं गाव दापोली तालुक्यामध्ये मुरुड म्हणून. टिळकांचं उदाहरण आहे. टिळक ह्या मातीत जन्माला आले आणि त्यांनी जरी इथे काही राहिलं काही केलं नसलं तरी एक तल्लख बुद्धीचा माणूस इथून निर्माण झाला. आणखी कितीतरी साहित्यिक आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात तर मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कितीतरी अभिनयाच्या क्षेत्राला आलेले लोक आहेत आणि ते आज नावारूपाला आलेले आहेत, सर्वच क्षेत्रामध्ये आहेत. आणि ह्या व्यक्तींच्या विषयी माहिती नाही लोकांना. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कोकण यांचं काय नातं किंवा त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. नातं म्हणजे सावरकर काही मूळचे इथले नव्हे. काही सावरकर आडनावाचे कुटुंब गुहागरला वगैरे आहेत, कदाचित इथून ते गेले असतील नाशिकला. पण सावरकर जेव्हा इथे आले ते काय म्हणून आले, ब्रिटिशांनी त्यांना सोडल्यानंतर काही काळ त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे अशा अटीवर त्यांना रत्नागिरीत ठेवलं. आपल्याला माहिती आहे 12 वर्ष रत्नागिरीत राहिले सावरकर. सावरकरांच्या आयुष्यात त्यांनी जे सर्वश्रेष्ठ काम केलं ते अस्पृश्यता निवारणाचं, ते इथून केलं. त्यांच्या डोक्यात जे साचलं होतं तुरुंगात असताना ते सगळं लिहून काढलं. त्याची बरीचशी पुस्तकं त्यांची रत्नागिरीतून प्रसिद्ध झालेली आहेत. अगदी माझी जन्मठेपपासून सगळी पुस्तकं रत्नागिरीच्या वास्तव्यात प्रसिद्ध झालेली आहेत. गांधींचे विरोधक होते सावरकर, हे जग जाहीर आहे. गांधींची सावरकरांची भेट झाली होती शिरगावला. मुद्दाम गांधी गेले, म्हणजे सावरकरांनी टाळलं ते भेटायला जाण्याचं, पण गांधी मात्र गेले, भेटले त्यांना. आणि सावरकर गांधींचे विरोधक असल्यामुळे त्यांनी गांधी गोंधळ नावाचं एक पुस्तक त्या वास्तव्यात लिहिलं. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे संन्यस्त खड्ग नावाचं एक नाटक लिहिलं. ते तुम्ही पाहिलं असेल. आणि त्याच्यामध्ये मग तो जो संन्यास आहे सेनापती, त्याला शेवटी तलवारीचा वापर करायला लागतो वगैरे वगैरे. मग अहिंसेपेक्षा हिंसा गरजेची आहे वगैरे सांगा. ही सगळी नाटकं त्यांची इथे. पण आता महत्त्वाचं कार्य त्यांचं अस्पृश्यता निवारणाचं ते इथे केलं. डॉक्टर विम शिंदे स्वतः सांगायत असत मला, त्यांचे अनेकदा त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि मग तिथे यायचे सावरकर. आणि त्या विम शिंद्यांचं घर परटवण्यामध्ये होतं, तर तिथे त्यांच्या घरात शाळा भरायची. डॉक्टरांचे वडील महादेव गजानन शिंदे ते तिथे आपलं घर मोकळं करून दिलं. अस्पृश्य मुलांना इथे बसवा. अस्पृश्य मुलांची तिथे मिशनरी शाळेमध्ये त्यांना पाठवलं जातं. त्यांना आपण शाळेत घेतलं पाहिजे स्थापन. त्यानंतर मग कसं पहा, रत्नागिरी सामाजिकदृष्ट्या समरसलेली किती आहे. तिथे शाळा बांधायची असं ठरलं. मग नगर परिषद होती, नगर परिषद शाळा बांधली पाहिजे. शाळा बांधण्यासाठी मग जमीन पाहिजे. जमीन कोणी दिली, तर तिथे परटवण्याच्या मागच्या बाजूला परशुरामाचं मंदिर आहे खाजगी मालकीचं, खंडकर नावाच्या कुटुंबाचं. त्यांनी ती जमीन दिली. सवर्ण लोक अस्पृश्यता जायला अनुकूल नसतात अशी एक समजूत असते. पण खंडकरांनी आपली जमीन दिली त्या शाळेला आणि त्या शाळेमध्ये अस्पृश्यांची मुलं बसायची. त्यांना माहित होतं ही कशासाठी शाळा बांधली जाणार आहे, दिली. उमेश खंडकर त्यांचे वारसदार आहेत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे लोक पूर्वी केव्हा तरी परिस्थिती काही असेल त्याच्यावर चर्चा करायचं कारण नाही. जे परधर्मात गेलेले होते त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरणाची चळवळ सावरकरांनी रत्नागिरीत असताना केली. भाषा शुद्धीचं मोठं काम केलं. अशी खूप धनंजय कीर हे एक मोठं आहे. मी धनंजय त्यांचं चरित्र मी लिहिलं म्हणून मला तुमच्यासारख्या माणसांमध्ये बसण्याची मला पात्रता मिळाली. कारण ते काम करणारा माणूस कोणतरी चांगला असला पाहिजे अशी धारणा लोकांची झाली. धनंजय कीरांनी किती चरित्र लिहिली. पहिलं त्यांनी सावरकरांचं चरित्र लिहिलं, त्यांचा प्रभाव पडला होता. आंबेडकरांचं लिहिलं, टिळकांचं लिहिलं, गांधींचं लिहिलं, शाहू महाराज, फुले, बाबासाहेब बोले यांची चरित्र लिहिली. मराठीमध्ये लिहिली, इंग्रजीमध्ये लिहिली. सोपं नव्हे. सारख्याच कौशल्याने मराठीमध्ये लिहायचं आणि इंग्रजीमध्ये लिहायचं. म्हणून चरित्रकार अशी पदवी त्यांना दिली. म्हणजे शाहू महाराज तिथे मांडी घालून बसायचे आणि मीठ भाकर हातावर घेऊन खायचे, हे इंग्रजीमध्ये कसं लिहिणार. हा गुंता त्यांनी सोडवला. त्याच्यासाठी त्यांनी डोळे फुटेपर्यंत वाचलं. मी ते सगळं अनुभवलं. चष्मा काढला तर मला तुमचाही चेहरा दिसणार नाही. कारण ते इतकं वाचन केल्यानंतर ही परिस्थिती होते. आणि अशी किती माणसं होऊन गेली, किती एक साहित्यिक इथे होऊन गेले या कोकण मातीतले. आणि निस्वार्थपणे काम करणारे लोक होऊन गेले, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होऊन गेले. नाही, पण हे फारच गरजेचं होतं की ह्या गोष्टीचा जास्त अभिमान असला पाहिजे आणि वाईट वाटलं पाहिजे की ह्याबद्दल आपल्याला माहितच नाही. साहेब काय होतं की सामान्य माणसांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत नाही. त्याचं एक मोठं कारण असं की पाठ्यपुस्तकामध्ये हे सगळं सांगितलेलं नसतं, मनोरंजक पद्धतीने सांगितलेलं नसतं. इतिहास म्हटल्यानंतर त्याच्यात लढाया, तह, त्या तारखा, सणावल्या, मुलं कंटाळतात.
मग शिवाजी महाराज किती साली कुठे गेले आणि त्यांनी कोणाशी तह केले, पेशव्यांनी कोणाशी तह केले आणि नेपोलियनने तिथे लढाई केली, फ्रेंच राज्यक्रांतीची कारणं आणि त्याचे परिणाम आम्ही बाबर कधी आला, बाबर कधीला संबंध काय. खरं तर मी अनेक प्रश्न योजून आलो होतो सर, पण आपण या 2-3 प्रश्नांच्यावरच खूप छान बोललोय आणि त्यामुळे मी आता शेवटाकडे येतो. हो हो. खरं तर खूप बोलायला पाहिजे, खूप बोलण्यासारखं आहे, खूप विषय आहेत, पण त्याची कुठेतरी त्याची सीमा आपण आखली पाहिजे. आणि एखादा फक्त छोटासा विषय घेऊन सुद्धा आपण कधीतरी मुलाखत घेऊ, कारण ती गरजेची असणार आनंदाने. तर मुंबई आणि कोकणी माणूस याचं एक खास नातं आहे. अगदी आहे. महाराष्ट्राला जगाला माहिती आहे, आपल्याला कोकणी म्हणून तर माहितच आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मुंबई महाराष्ट्रात आहे ह्याला कोकणीच कारणीभूत मनुष्य, कारण कोकणी माणसांनी बलिदान केलेलं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी अत्रे जेव्हा घोषणा देत असत तेव्हा झालाच पाहिजे म्हणणाऱ्यांच्या सर्वाधिक संख्या कोकणी माणसांची कामगार आहेत, कारण गिरणी कामगार आहेत. हे गिरणी कामगार आले कुठून? तर ब्रिटिशांच्या काळामध्ये इथे जंगल भरपूर होतं, त्यांना फर्निचर लागायचं आणि ती फर्निचर करण्यासाठी इथे जी लाकडं होती, झाडं होती, ते लाकडं तोडून न्यायचे, मग ते गलबतातून वगैरे न्यायचे आणि मग इथून सहजपणे त्यांना तिथे नोकऱ्या मिळाल्या. NCERTचं जे पुस्तक आहे, म्हणजे CBSच्या अभ्यासक्रमाला हिस्ट्रीचं जे पुस्तक लावलं जातं SECच्या, त्याच्यामध्ये एकूण जगातली संपूर्ण जी काही औद्योगिक हालचाल झाली त्यात एक प्रकरण भारतीय औद्योगिक विकासावर आहे. त्यात त्यांनी हे बारकाईने टिपलेलं आहे की कोकणातून, आमच्या महाराष्ट्रातल्या पुस्तकात लिहिलेलं नाही, दिल्लीच्या CBS बोर्डाने लिहिलं आहे की कोकणातून हे मजूर पुरवले जायचे खूप मोठ्या प्रमाणावर. मग त्या करमणुकीचे जे प्रकार कोकणात होते, बाल्या वगैरे नृत्य, तुम्हाला सगळं ठाऊक आहे आणि तुम्ही त्याची शूटिंग्स वगैरे केलेली आहेत, ती सगळी तिथे करायचे आणि मग तिकडच्या लोकांचे करमणूक ते करायचे. नाळ जोडली गेली ही अशी जोडली गेलेली आहे. परत ते सगळे इथे आले चाकरमाने की मग ते जसं जसे ते इकडे येतील, ते पूर्वी कसं होतं ते साधेसे कपडे घालायचे, पण मग तिकडून हळूहळू चांगले अधिक कपडे, झकपक कपडे, आता बघा त्याचा पोशाख बदललेला आहे. इथल्याच लोकांनी दशावतार हा मुंबई माध्यमातून जग प्रसिद्ध केले, जगभर नेला. दशावतार नेला, मच्छिंद्र कांबळीचं नाटक नेलं, त्यानंतर इथल्या मुलींनी, राजापूरला मी पहिल्यांदा मुलींची जाखडी पाहिली, त्या दिल्लीला गेल्या होत्या जाखडी घेऊन. काय म्हणजे मुलांसारख्याच नाचतात, जाखडी नमन आहे. हो, नमनाचा प्रकार आहे. लोककला त्या लोकांनी जपल्या, म्हणजे अजूनही जपल्या आणि तिथेही सगळं ते सादर केलं. आणि सांस्कृतिकदृष्ट्या कोकणाचं जोडलेच आहे, सगळे अभिनेते आहेत कोकणातलेच आहेत, लक्ष्मीकांत बेर्डेपासून. त्याच्यामुळे आणि अगदी म्हणजे ही भेंडे कंपनी, आत्माराम भेंडे वगैरे, हे सगळे पहिलं सिनेमाचं शूटिंग जे आपण म्हणतो राजा हरिश्चंद्रचं शूटिंग हे फाळकेने केलं, दादासाहेब फाळकेने. परंतु त्याच्या आधी दुसरे एक दादासाहेब होते, तोरणे. दादासाहेब तोरण्यांनी एक शूटिंग केलं. फरक काय त्याच्यामध्ये, म्हणजे सिनेमा खरं तर दादासाहेब तोरण्यांच्या नावे जायचा, पण का नाही गेला? कारण राजा हरिश्चंद्र सिनेमा काढताना दादासाहेब फाळक्यांनी सगळ्या त्या पात्रांना प्रत्यक्ष घडतंय अशा प्रकारे त्याचं चित्रीकरण केलं. दादासाहेब तोरण्यांनी त्याच्या वर्षभर आधी जे काही खटाटोप केला, तो असं एक नाटक चाललेलं असताना त्या नाटकाचं शूटिंग केलं. प्रोसेसिंग कोकणातले, मालवणकडचे. मालवण तालुक्याने सर्वाधिक लोक दिली. मांजरेकर, रांगोळी काढणारे मांजरेकर, रमाकांत आचरेकर, मालवणचे. सचिन तेंडुलकरांचे गुरु. साळगावकरांनी प्रत्येकाच्या भिंतीवर आपलं कॅलेंडर आणलं. सगळ्या महाराष्ट्रभर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे कालनिर्णय आहे. कोकणातला माणूस आहे, त्यांना ताम्रपट दिला. अशी सगळीच, म्हणजे कुठल्या क्षेत्रातला माणूस नाही. त्याच्यामुळे ही सगळी माणसं जेव्हा मुंबईत वावरली, आजही रेल्वेचे प्रवाशांची संघटना ही कोकणी माणसं सांभाळतात. सांस्कृतिक म्हणजे फक्त कलाकुसर ह्याच्यापुरता सांस्कृतिक भाग नाही, खाण्याचे म्हणजे हो, कोंबडी वडे किंवा मालवणचं विशिष्ट वेंगुर्लाचं पापलेट हे खाण्यासाठी मनुष्य कोकणात येतो. असा दुसरा प्रांत महाराष्ट्रात आहे का की तो पदार्थ खाण्यासाठी मी अमक्या गावी जातो? असं नाही, कोकणातच आहे. त्याची ही संस्कृती कुठल्याही अनेक अंगाने जोडली गेलेली आहे. जसं मगाशी म्हटलं तसं बोलतच राहावं, अनेक विषय आहेत, खूप पैलू आहेत, मर्यादा आहे, वेळेची मर्यादा. त्यामुळे या भागासाठी आम्ही आज थांबतो इथे. आपण थांबूया आणि नवीन विषय घेऊन या अशाच प्रकारच्या गप्पा मारायला पुन्हा येतो.
तुम्ही बॅक टू बेसिक मध्ये येण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आणि आभार. मलाही त्याचा आनंद मिळाला. नवी पिढीपर्यंत काहीतरी थोडंफार मला माहीत असलेलं पाठवता येईल याचा. आणि तुम्ही चांगली संधी दिलीत, मी तुमचे आभार मानतो. तर मित्र पाहिलं, आपण अनेक मुलाखती बघतो राज्य लेवलच्या, देश पातळीवरच्या, आणि आपल्याला वाटतं की ही अशी भरभरून बोलणारी, इतका अनुभव असणारी माणसं आणि तारखा तोंड पाठ असणारी ही माणसं आहेत कुठे, आपण जगभर शोधत असतो. तर आम्हाला अभिमान आहे रत्नागिरी सारख्या शहरात हे व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहे. आणि हे जगाला कळलं पाहिजे की इतका अभ्यास करणारं तुम्ही आता अनुभवलात की सहज त्या माणसांची 1800, 1600, 1700 असा काळ, तिथली माणसं, तोंडपाठ, तारखा, त्याचे संदर्भ, म्हणजे यांच्या बोलण्याचाच ग्रंथ निघेल इतकं भांडवल, इतकं साहित्य, इतका अभ्यास करणारं व्यक्तिमत्व आज आमच्या बरोबर होतं. तर नक्की हा भाग सगळ्यांना शेअर करा, जगभर पोहोचू देत की अशी अभ्यास करणारी माणसं खूप आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही. आम्ही थोडासा प्रयत्न केलाय. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. या भागात अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा. त्या प्रश्नांना घेऊन सरांना आम्ही पुन्हा भेटू आणि पुन्हा एकदा नवीन एपिसोड करू. तोपर्यंत रजा घेतो. मी प्रदीप शिवगण. भेटू पुन्हा बॅक टू बेसिक झोमुदात.